विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित गद्य घटकाचा विचार आपण मागील काही तासिकांपासून करतो आहोत. कालच्या तासिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फारसे चर्चेत नसलेले असे अपरिचित रूप आपण समजून घेतले. बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते. या आयामांपैकी ते विद्यार्थी म्हणून, विद्वान म्हणून, संपादक म्हणून कसे होते या त्यांच्या अपरिचित रूपाचा वेध कालच्या तासिकेमध्ये आपण घेतला. आजच्या तासिकेत आपणाला जो गद्य घटक अभ्यासक्रमाला आहे त्याचे आपण विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत. या घटकाच्या विवेचनाची सुरुवात करत असताना मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी दिलेलं भाषण आहे. म्हणजे साहित्याचे जसे वेगवेगळे प्रकार पडतात त्या प्रकारांपैकीच एक आहे भाषण रूपामध्ये असणारं साहित्य. बाबासाहेबांनी भाषण दिलंय हे इतकं ठासून आणि इतकं महत्वाचं म्हणून मी का बरं सांगतोय? कारण आपण या गद्य घटकाचा अभ्यास करत असताना ते भाषण आहे याचं विस्मरण आपणाला होता कामा नये. आपण जेव्हा भाषण म्हणतो तेव्हा भाषण हे ठराविक श्रोत्यांसाठी दिलेलं असतं. आपल्या समोर असणारे श्रोते कोण आहेत? ज्याला इंग्रजीमध्ये वापरली जाणारी संज्ञा टार्गेट ऑडियन्स अशी आहे. म्हणजे ज्या ऑडियन्सला, ज्या लोकांना, ज्या श्रोत्यांना आपणाला संबोधित करायचं आहे ते कोण आहे, त्यांचा वयोगट काय आहे, त्यांची अभिरुची काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांची गरज काय आहे, त्यांची निकड काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कोणताही वक्ता त्यांना संबोधित करत असतो. त्यातही वक्ता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा व्यासंगी व्यक्ती असेल तर मग हे भाषण अधिक वेगळं होण्याची शक्यता असतेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे भाषण विद्यार्थ्यांच्या समोर दिलेलं आहे. म्हणजे टार्गेट ऑडियन्स हे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या समोर दिलेलं आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत ते महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत. म्हणजे आता तुम्ही जसे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहात त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या समोर असणारे श्रोते हे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत. हे भाषण असल्यामुळे दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की हे भाषण केव्हा दिलं गेले. तो कालखंड हाही भाषणाचा अभ्यास करताना खूप महत्वाचा असतो. हे भाषण 15 डिसेंबर 1952 रोजी दिलं गेलेलं आहे. एकतर पहिल्यांदा डिसेंबर 15 म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या मध्यावरती हे दिलेलं भाषण आहे. आणि 1952 या कालखंडाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा देश स्वतंत्र होऊन नेमकी 5 वर्ष होते, 5 वर्ष झालेली आहेत. या 5 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नव्या आकांक्षा ज्या आहेत त्या आकांक्षा या तरुण पिढीच्या मनात तयार झाल्या. देश घडवण्याची जबाबदारी आता यांच्या खांद्यावरती आहे. देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्राचं नेतृत्व करण्याची, देशाची उभारणी करण्याची जबाबदारी ज्या तरुण पिढीवरती आहे, ज्या विद्यार्थ्यांवरती आहे, त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी संबोधित करत आहेत. म्हणून हे भाषण आहे ते विद्यार्थ्यांच्या समोर दिलेलं आहे, ते शैक्षणिक वर्षाच्या मध्यावरती दिलेलं आहे आणि स्वातंत्र्याच्या नंतर 5 वर्षात जे काही बदललेली परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर होती हे सगळे विषय या भाषणामध्ये आलेले आहेत. आपण आता प्रत्यक्ष या गद्य घटकाच्या विवेचनाला सुरुवात करूया. बाबासाहेब एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 15 डिसेंबर 1952 रोजी हे भाषण देत आहेत. भाषणातला पहिला मुद्दा बाबासाहेबांनी काय काढलाय की मी विद्यार्थी म्हणून कसा होतो. म्हणजे महाविद्यालयामध्ये मी जेव्हा शिकण्यासाठी आलो तेव्हा मी विद्यार्थी म्हणून कसा होतो. बाबासाहेबांच्या संबंध लेखनाचं किंवा भाषणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. बाबासाहेब हे स्वतः जसे होतो तसे सांगायचे, आत्मटीका करायचे, स्वतःवरती टीका करायचे. म्हणजे शालेय जीवनाबद्दलची त्यांची जी नोंद आपल्याला आढळते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी शाळेत गेलो तर मला शाळेमध्ये बसण्याची इच्छा होत नव्हती आणि मी, माझा जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाचे कपडे म्हणजे शर्ट आणि त्याचे जोडे घालून गेलो होतो. परिणामी मी कसा वेंधळा दिसत होतो हे बाबासाहेब यांनी आपल्या शालेय जीवनातल्या अनुभवाबद्दल नोंदवलेलं आहे.
ही आत्मटीका करण्याची वृत्ती बाबासाहेबांमध्ये आहे. म्हणून मी विद्यार्थी म्हणून कसा होतो, विद्यार्थी म्हणून माझ्या मनामध्ये विचार कसे होते, विद्यार्थी म्हणून लोक मला कसं ऍक्सेप्ट करत होते, या सगळ्या गोष्टींबद्दल बाबासाहेब या भाषणाच्या सुरुवातीला बोलतायत. ते म्हणतायत की मी 4 वर्ष जेव्हा अध्यापन केले, 4 वर्ष जेव्हा मी अध्ययन केले, तो काळ बाबासाहेबांसाठी गोड स्मृतींचा नाही. म्हणजे शक्यतो महाविद्यालयीन जीवनामधला जो काळ असतो तो गुलाबी असतो. खूप छान छान सुंदर देखण्या आठवणी या महाविद्यालयीन जीवनामध्ये असतात. इथं बाबासाहेब काय म्हणतायत, माझा जो हा कालखंड आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असतानाचा, अध्ययन करत असतानाचा, तो गोड स्मृतींचा नाही राहिलेला आता. कारण मी महाविद्यालयात शिकणारा पहिला अस्पृश्य विद्यार्थी होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या अगोदर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये कुठलाही अस्पृश्य विद्यार्थी जो आहे तो शिकलेला नाही. बाबासाहेब पहिले विद्यार्थी आहेत. म्हणून ते म्हणतायत की मी असा पहिला अस्पृश्य विद्यार्थी होतो. परिणामी माझं मन जे आहे ते सवर्ण विद्यार्थ्यांमध्ये मिसळायला तयार नव्हतं. भीतीमुळे नाही, तर त्यांच्यामध्ये मी कसं मिसळू शकेन, हे सवर्ण विद्यार्थी मला स्वीकारतील का, या पद्धतीची एक दडपण बाबासाहेबांच्या मनावरती आहे. त्यातही बाबासाहेब म्हणतायत की माझा जो पोशाख आहे तो इतरांसारखा काही झकपक नव्हता. त्यामुळं मी शक्यतो कुणामध्ये न मिसळता एकटं राहायचो, वेगवेगळं राहायचो. हे विद्यार्थी म्हणून मी कसा बुजरा होतो, विद्यार्थी म्हणून मी कसा इतरांमध्ये मिसळायचो नाही, हे प्रामाणिकपणे बाबासाहेब कबूल करतायत. आणि बाबासाहेब सांगतायत की माझं महाविद्यालयीन जीवनामधलं विद्यार्थीपण किंवा माझं महाविद्यालयीन जीवन आणि सध्याच्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन जीवन यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुलना बाबासाहेब पुढील भागामध्ये करतायत. ते म्हणतायत की आत्ताच्या विद्यार्थ्यांचं जसं महाविद्यालयीन जीवन उत्साही असतं, तसं माझं जीवन कधीच उत्साही नव्हतं. याचा अर्थ असा नाही की माझे जे शिक्षक आहेत किंवा जे महाविद्यालयाचे चालक आहेत त्यांनी मला नीट वागवलं नाही, असं अजिबात नाही. त्यांनी मला चांगलं वागवलं, त्यांनी मला ठीक वागवलं. त्यांच्या बाबतीत माझी काही फारशी तक्रार नाहीये आता. पण तरी सुद्धा जो उत्साह सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागताना येतो, त्या पद्धतीनं मला वागणं झालं नाही. म्हणून महाविद्यालयीन जीवनामधला माझा हा जो कालखंड आहे तो काही गोड आठवणींचा नाही, हे बाबासाहेब सुरुवातीला सांगतात. आता दुसरं म्हणतायत ते की विद्यार्थी म्हणून माझा महाविद्यालयीन जीवनामधला काळ आणि आत्ताचे विद्यार्थी यांची तुलना बाबासाहेब आता करतात. ही तुलना करताना पहिला मुद्दा ते उपस्थित करतायत, आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्याच्या कारभारात ते मुळीच लक्ष घालत नाहीत. विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे विद्यापीठे ठरवित असली तरी देखील आपल्या बौद्धिक विकासाला आपण जे शिकतोय ते खरोखर पोषक आहे की नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणाने बघायला शिकलं पाहिजे, तपासून घ्यायला शिकलं पाहिजे. बाबासाहेब ही खूप महत्वाची गोष्ट सांगतायत, जी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा तितकीच लागू होणारी आहे. बाबासाहेब म्हणतायत, तुम्ही शाळेत जेव्हा शिकत असता तेव्हा आपलं वय लहान असल्या कारणामुळं, कदाचित आपलं अनुभव विश्व पण कमी असल्यामुळं, शाळा जे शिकवत असते किंवा शाळेत जो अभ्यासक्रम शिकवला जात असतो तो खरंच आपल्याला किती गरजेचा आहे याचा विचार विद्यार्थी म्हणून आपण करू शकत नसतो. आपले पालक करतात, आपली घरची मंडळी कदाचित करत असतील, पण महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण जेव्हा प्रवेश घेतो तेव्हा आपण जे शिकत आहोत ते खरोखर आपल्या व्यक्तिमत्वासाठी पोषक आहे का, आपल्या समाज घडणीसाठी आवश्यक आहे का, आपल्या राष्ट्र निर्माणासाठी महत्वाचं आहे का, याचा विचार विद्यार्थ्यांनी करणं खूप महत्वाचं आहे. विद्यापीठाने अमुक तमुक ढमुक कसला तरी एक अभ्यासक्रम नियत केला आहे आणि आम्ही आपलं शिकतो आहे असं घडता कामा नये. तुम्हाला काय शिकायचं आहे ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रतिबिंबित झालेलं आहे का नाही हे तपासून बघण्याची जबाबदारी अन्य कुणाचीही नाही, तर ती विद्यार्थी म्हणून तुमची आहे. बाबासाहेब एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करतायत या ठिकाणी की जो शिकणारा आहे तो कुठल्याही शिक्षण प्रक्रियेत सर्वाधिक महत्वाचा असतो. बघा, जो शिकणारा आहे, शिकणाऱ्याला काय शिकायचं आहे याच्यानुसार अभ्यासक्रमाची रचना झाली पाहिजे. थोडं वेगळं उदाहरण आपण घेऊ. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जाऊ, आपण जेव्हा ढाब्यावरती जाऊ, आपण जेव्हा एखाद्या उपाहारगृहामध्ये जाऊ, त्यावेळेस आपणाला जे हवं ते आपण मागवतो. मला अमुक अमुक गोष्ट खायची आहे, ती तुमच्या रेस्टॉरंटमध्ये आहे का असं आपण विचारतो.
शरीराच्या पोषणासाठी काय खायचं आणि काय खायचं नाही हे आपण ठरवतो. मग बुद्धीच्या आणि व्यक्तिमत्वाच्या पोषणासाठी आवश्यक असणारं शिक्षण कसं असायला पाहिजे, कोणतं असायला पाहिजे, हे कोण ठरवलं पाहिजे? हे ज्याला शिकायचं आहे त्यानं ठरवलं पाहिजे. ज्याला पोषण करून घ्यायचं आहे, ज्याला व्यक्तिमत्व घडवायचं आहे त्यानं ठरवलं पाहिजे, हे बाबासाहेब सांगतायत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, माझ्या असंही वाचनात आलेलं आहे की ज्याला आपण शिक्षण असं म्हणतो, त्या शिक्षणामध्ये शक्यतो 2 प्रक्रिया गृहीत धरलेल्या असतात. एक शिकणे आणि दुसरी शिकवणे. पण शिकवणे नावाची गोष्ट नसतेच मुळात. शिकण्यासाठी मदत करणे नावाची गोष्ट असते. म्हणजे कुणीही कुणालाही काहीही शिकवू शकत नसतं. शिकण्याच्या प्रोसेसमध्ये मदत मात्र करू शकत असतं. इथं मात्र आपली अशी अपेक्षा असते की जे शिकवायचं असेल ते विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी, प्राध्यापकांनी, शिक्षकांनी शिकवावं. ते जे शिकवतील ते आम्ही शिकू. अरे बाबा, व्यक्तिमत्व तुम्हाला घडवायचंय ना, स्वतःचं पोषण तुम्हाला घडवायचंय ना, मग तुमच्या गरजा काय आहेत, तुम्हाला काय आवश्यक आहे हे तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे, अशी अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करतायत. ते काय म्हणतायत बघा, देश स्वतंत्र होऊन नेमकी 5 वर्ष झाले. समाज आणि राष्ट्र घडवायची जबाबदारी आता विद्यार्थ्यांवरती आहे. आणि जे उद्या राष्ट्र घडवणार आहेत त्यांच्या जीवनाची खरी उभारणी कुठे होते, तर महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण घेत असताना होते. बाबासाहेबांचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, आपल्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. विद्यार्थी राष्ट्राचा आदर्श नागरिक होणार की त्याचे जीवित विफल होणार हेही शिक्षणक्रमच ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांचे कटाक्षाने लक्ष असले पाहिजे. म्हणजे सीसीटीव्हीचं लक्ष कसं असतं त्याच्या परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या सगळ्यांवरती, तसंच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरती, विद्यापीठाच्या दैनंदिनीवरती, विद्यापीठ किती प्रभावीपणानं काम करत आहे याच्यावरती विद्यार्थ्यांचं सर्वाधिक लक्ष असलं पाहिजे. ही पहिली अपेक्षा बाबासाहेब व्यक्त करतायत. कारण विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाची उभारणी होते. आता दुसरा मुद्दा, बाबासाहेब ही टीका का करतायत विद्यापीठांवरती? कारण विद्यापीठांमधून आणि महाविद्यालयांमधून शिकवला जाणारा जो अभ्यासक आहे तो अभ्यासक व्यक्तिमत्वाच्या विकसनासाठी पोषक नाही, असं डॉक्टर आंबेडकर यांचं ऑब्जेक्शन आहे, आक्षेप आहे. ते म्हणतात, उच्च विद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची कॉलेजची 4 वर्ष संपून जातात. विद्यापीठाच्या पदव्या घेऊन ते बाहेर पडतात. पण त्यांना प्लेटो, बेकन, नीत्शे, स्पिनोझा यासारख्या महाश्रेष्ठ तत्वज्ञानांच्या तत्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. आता तुम्हाला सुद्धा प्लेटो, फ्रान्सिस बेकन, नीत्शे, स्पिनोझा ही नावं तरी तुम्ही अगोदर ऐकलेत की नाही माहित नाही. पण हे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या समाजाची उभारणी केली. आपल्या समाजाची म्हणत असताना मी केवळ भारतीय समाजाची असं म्हणत नाही, तर मानवी समाजाची उभारणी करणारे जे विचारवंत आहेत ना, हे विचारवंत आहेत. आपण जेव्हा जगाचा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा कुणी पिरॅमिड बांधले, कुणी मोठाली धरणं बांधली, कुणी ताजमहल उभारले, यापेक्षा सुद्धा कुणी विचारांच्या शाश्वत वसाहती वसवल्या, ते लोक जास्त महत्वाचे आहेत. समाजाची उभारणी निवळ इमारतींवर, रस्त्यांवर, धरणांवर होत नसते, ती विचारांवरती होत असते. आणि हे सगळे विचारांच्या वसाहती वसवणारे, विचार निर्माण करणारे, नव्या विचारांची दीक्षा देणारे जे लोक आहेत, या लोकांबद्दल विद्यार्थ्यांना कसलीही माहिती नसावी. मग कुठून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे? आणि ज्या विद्यापीठांनी किंवा महाविद्यालयांनी हे विद्यार्थ्यांना सांगणं आवश्यक आहे ते सांगत नाहीत. ते काय करतात, तर जेम्स आणि चार्ल्स यांचे तत्वज्ञान म्हणजे तात्पुरतं जगण्यासाठी आवश्यक असणारं तत्वज्ञान फक्त देतात. नोकरी लागण्यासाठी गरजेचं असणारं शिक्षण फक्त देतात. नोकरी मिळवण्यासाठी काय लागतात बाबा? सॉफ्ट स्किल लागतात. चांगलं बोलता यायला पाहिजे, चांगलं लिहिता यायला पाहिजे. अरे पण त्याच्या पलीकडे जाऊन दीर्घकालीन परिणामाचा विचार करता त्याला नोकरी मिळेल अथवा न मिळेल, तो व्यवसाय करेल अथवा न करेल, पण त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ समजावून सांगणार असं तत्वज्ञान गरजेचं नाही का?
हे तत्वज्ञान दुर्दैवाने महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणामध्ये मिळत नाही. हा दुसरा महत्वाचा मुद्दा बाबासाहेब या भाषणामध्ये उपस्थित करतायत. तिसरा महत्वाचा मुद्दा ते सांगतायत की कुणी असं म्हणेल की आता हे सगळे लोक जुने होऊन गेले, प्लेटो असेल, फ्रेडरिक नीत्शे असेल, स्पिनोझा असेल, बेकन असेल, मग त्यांचं तत्वज्ञान आता कुठं कामाचं असणार आहे? आता नव्या काळाची नवी मूल्ये, मॉडर्न काळ आहे आता. बाबासाहेब असं म्हणतायत, हे कबूलच आहे. मानवी जीवनातील वैचारिक आणि नैतिक मूल्ये स्थिर राहत नाहीत, ती कालमानाप्रमाणे बदलतात, ही गोष्ट खरी आहे. नुसती बदलतात असं नाही तर ती प्रगत होतात, हेही कबूल आहे. पण या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवन मूल्यांची दखल घेतली पाहिजे, आपण ती आचरणात आणली पाहिजेत. यासाठी आपलं स्वतःचं स्वतंत्र असं एक तत्वज्ञान असलं पाहिजे. ही गोष्ट अत्यंत आवश्यक असल्याचं बाबासाहेब सांगतायत. म्हणजे जगण्यासाठी नुसतं तंत्रज्ञान कधीच कामाचं नसतं. तंत्रज्ञान महत्वाचं आहे, पण तंत्रज्ञानासोबत तत्वज्ञान महत्वाचं नाही का? या तत्वज्ञानाचा परिचय होणं, तत्वज्ञानाची जडणघडण होणं, याचा काळ म्हणजे महाविद्यालयीन जीवनामधला काळ आहे. आणि तत्वज्ञान हे काही लसीच्या रूपामध्ये किंवा औषधांच्या रूपामध्ये किंवा गोळ्यांच्या रूपामध्ये देता येत नसतं. त्याचा नीट व्यवस्थित परिचयच करून द्यावा लागत असतो. म्हणून बाबासाहेब एक महत्वाची पुढची गोष्ट उपस्थित करतायत आपल्या समोर. आताचे जे विद्यार्थी आहेत ते एकूण बौद्धिक देवाणघेवाणीपासून, बौद्धिक घडामोडीपासून ते दूर गेलेले आहेत. बाबासाहेबांचा मुद्दा काय बघा, विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि वैचारिक पातळी रोडावत चाललेली आहे. भूतकालीन मानवी प्रज्ञेशी तुलनाच होऊ शकत नाही, इतकी ही पातळी घसरत चालली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक घडामोडीमध्ये रसच राहिलेला नाही. ज्या कालखंडामध्ये बाबासाहेब हे बोलतात तो कालखंड 1952चा आहे. बाबासाहेब म्हणतात की या विद्यार्थ्यांचं लक्ष कुठे हो, तर फुटबॉल, क्रिकेट आणि पोकळ राजकारण यामध्येच या विद्यार्थ्यांचं लक्ष आहे. आपण जर बाबासाहेबांचं हे म्हणणं 2020 मध्ये तपासून पाहायला लागलो तर आपल्याला काय दिसतं? समजा फुटबॉल यामध्ये येणार नाही, पण क्रिकेट आहे, पोकळ राजकारण तर आहेच. यामध्ये वाढलेल्या गोष्टी कुठल्या असतील तर सिनेमा आणि त्याच्या जोडीला मोबाईल. मोबाईल याचा अर्थ आवश्यक गोष्टीसाठी वापरला जाणारा मोबाईल असं नाही, अनावश्यक गोष्टींसाठी वापरला जाणारा मोबाईल, अनावश्यक गोष्टींसाठी वापरली जाणारी समाज माध्यमे, या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ वाया जातो. अरे जी परंपरा आहे ज्ञानाची, जी परंपरा आहे विचाराची, ती परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वाची सगळी अंग विकसित करण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न केलं पाहिजे. या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना रसच वाटू नये, हे खेदजनक आहे, असा मुद्दा बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये उपस्थित करतायत. आणि यासाठी त्यांनी काय केले बघा, ते म्हणतात की ज्याला विद्यार्थी म्हणतात, ती विद्यार्थी ही एक पदवी आहे, विद्यार्थी ही एक प्रक्रिया आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया प्रत्येकाला स्वतंत्रपणाने करावी लागते. विद्यार्जन याला एक मोठा अर्थ असतो. प्राचीन गुरुकुलाचा दाखला त्यांनी दिलाय. आपली प्राचीन गुरुकुले एकांतात विद्या शिकवीत असत. रानावनातून विद्यापीठे प्रस्थापित झाली होती, स्थापित झाली होती. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना विद्येच्या अभ्यासाने नवी दृष्टी मिळावी, त्यांना खऱ्या जीवन मूल्यांचा शोध घेण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत व्हावी. बाबासाहेब गुरुकुल शिक्षण पद्धतीबद्दल बोलत आहेत. आपल्या बहुतेकांच्या डोक्यामध्ये एक सर्वसाधारण कल्पना अशी असते की बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला, याचा अर्थ आपल्या परंपरेमध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टींना बाबासाहेबांचा विरोध होता. अजिबात नाही. ज्या गोष्टी विघातक आहेत, ज्या गोष्टी प्रतिगामी आहेत, त्यांना बाबासाहेबांनी विरोध केलाच. पण ज्या गोष्टी परंपरेमध्ये महत्वाच्या आहेत त्यांचा स्वीकार सुद्धा बाबासाहेब करतात. जी गुरुकुलाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये अनेक गोष्टी त्याज्य असतील, टाकाऊ असतील, पण गुरुने विद्यार्थ्याला एकांतामध्ये जीवनाचं शिक्षण देणं ही गोष्ट बाबासाहेबांना अत्यंत महत्वाची वाटते. आणि तेही एकांतामध्ये शिक्षण देणं, त्या विद्यार्थ्याचं भावविश्व समजून घेऊन शिक्षण देणं. आणि याच प्रत्यंतर नंतरच्या कालखंडामध्ये जी तक्षशिला आणि नालंदा या ठिकाणी स्थापन झालेली विद्यापीठ होती, त्या विद्यापीठांमधून आपल्याला बघायला मिळतं कधी काही भारत जगाला शिक्षण देणारा विश्वगुरु होता. जगामधली अनेक मुलं या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी यायची. आताच्या सारखं नाही की भारतामधली लक्षावधी मुलं बाहेरच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.
बाहेरच्या देशातनं विद्यार्थी जेव्हा आपल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घ्यायला येत असतील तेव्हा त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये गुणवत्ता असणार. ती गुणवत्ता आत्ताच्या शिक्षणामध्ये नाही, हा डॉक्टर आंबेडकर यांचा आक्षेप आहे. म्हणून बाबासाहेब असं म्हणतायत की आपण आपली जी परंपरा आहे ती परंपरा काय आहे, परंपरेमधल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचं अनुसरण केलं पाहिजे आणि सोबतच समकाळामध्ये जगात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतायत त्या सुद्धा कोणत्या आहेत याही समजून घेतल्या पाहिजे. बाबासाहेब पुढचा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करतायत, तो आहे आता की हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड या रूपात कोण असतो, तर तो शिक्षक प्राध्यापक असतो. बाबासाहेबांचं ऑब्जेक्शन, बाबासाहेबांचा आक्षेप या शिक्षक प्राध्यापकांच्या एकंदरीत वर्तन व्यवहारावर सुद्धा आहे. काय म्हणतायत ते बघा. हिंदी विद्यालयातील शिक्षक मोठ्या कष्टाने केवळ अंगीकारले म्हणून विद्यादान करतात, हे स्वयंप्रेरणेने विद्यादान करत नाहीत. नोकरी आहे म्हणून फक्त शिकवतात. म्हणजे शिकवण्याची इच्छा, विद्यार्थी घडवण्याची प्रेरणा त्यांच्या एकंदरीत शिक्षणामध्ये, त्यांच्या एकंदरीत अध्यापनामध्ये, त्यांच्या एकंदरीत या नोकरीमध्ये नाहीये. आपल्याकडं व्रत म्हणून शिकवणं, ध्येय म्हणून शिकवणं, ध्यास म्हणून शिकवणं याची दीर्घ परंपरा आहे. दुर्दैवाने इथले जे शिक्षक आहेत महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये असणारे, ते आपल्या नोकरीचा भाग म्हणून शिकवतात. हे प्राध्यापकांना अपेक्षित नाही असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. अन्य एका भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं नोंदवलेलं आहे की शिक्षकाला त्याच्या कौटुंबिक आयुष्यापेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांचं भावविश्व अधिक महत्वाचं वाटलं पाहिजे. त्याच्या भावविश्वामध्ये विद्यार्थी जास्त महत्वाचे वाटले पाहिजेत. हीच गोष्ट बाबासाहेब याही ठिकाणी अधोरेखित करतायत की या शिक्षकांनी केवळ पुस्तकी अभ्यासक्रम शिकवण्यापुरतं मर्यादित राहू नये, तर शिक्षकी अभ्यासक्रमाच्या, पुस्तकी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन जीवनक्रमाशी भिडायला लावणं ही गोष्ट जास्त गरजेची आहे. ही जी विद्यालय आहेत या विद्यालयांबद्दलचा आपण पुढचा मुद्दा बाबासाहेब सांगतायत तोही आपण थोडासा गांभीर्यानं समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असलेल्या या मुद्द्याला वेगळ्या भाषेमध्ये आपण प्रकट करायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की शिक्षण प्रक्रियेचे आधार असणारे दोन महत्वाचे जे घटक आहेत ते दोन्ही महत्वाचे घटक निष्क्रिय होणं वाईट आहे हे डॉक्टर आंबेडकर सांगतायत. पहिला घटक विद्यार्थी आहे आणि दुसरा घटक शिक्षक किंवा प्राध्यापक आहेत. शिक्षण प्रक्रिया ज्यांच्यामुळे जिवंत होत असते ती जिवंत ठेवण्याचं काम या दोन्ही घटकांकडून होत नाही याबद्दलची खंत प्रस्तुत भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करत आहेत. पुढचा मुद्दा ते उपस्थित करतायत तो म्हणजे जे शिक्षण आहे ते शिक्षण गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, पण ते महाग असता कामा नये. ते सर्वसामान्यांना परवडलं पाहिजे. ज्याला शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे त्याच्यापर्यंत शिक्षणानं गेलं पाहिजे. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील आपल्याकडं ते जे शिक्षण आहे ते ज्याला शिक्षणाची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आपण 2020 मध्ये जर याचा विचार करायला लागलो तर परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे. आपल्याकडं आपण शिक्षण देणाऱ्या संस्थांची एक वर्गवारी करून टाकलेली आहे. म्हणजे अति श्रीमंत असणारी जी मुलं असतील, अति श्रीमंतांची, ती सीबीएसईच्या वगैरे शाळेमध्ये शिकतील. त्यापेक्षा थोडीशी चांगल्या घरामधली जी मुलं असतील ती मुलं खाजगी शाळांमध्ये शिकतील. आणि अत्यंत गरीब असणारी, ज्यांना शिक्षण घेणं परवडतच नाही, ती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकतील. या पद्धतीची वर्गवारी ही घातक आहे. सगळ्या समाजासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे बाबासाहेबांना कळत होतं. म्हणून ते म्हणतायत की विद्यालयांनी आपल्या फी भरमसाठ वाढवल्या आहेत. अशाच त्या वाढू लागल्या तर विद्यार्थ्यांचं भावी जीवन हे अनिष्ट होईल, चांगले परिणाम होणार नाहीत. कारण फ्रान्सिस बेकन याचं एक महत्वाचं वाक्य परत त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञान जे आहे ना ते ज्ञान महत्वाचं आहे, पण हे ज्ञान, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचता आलं पाहिजे, त्या प्रक्रियेचा भाग होता आलं पाहिजे. केबन नावाच्या एका विचारवंताचं मत उद्धृत करताना बाबासाहेब म्हणतायत, नॉलेज इज पॉवर, ज्ञान ही महान शक्ती आहे. परिणामी या महान शक्तीचा परिचय, या महान शक्तीचा सहवास विद्यार्थ्यांना होणं आवश्यक आहे. आणि हा सहवास त्याला मिळावा असं वाटत असेल
तर अनुकूल पर्यावरण त्या विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कुठेतरी शासनाची आहे, हे बाबासाहेबांना सूचित करायचं होतं. आणि शेवटचा मुद्दा आपल्या भाषणामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूचित करतायत तो म्हणजे काय, तर जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठ दुर्दैवानं राजकारणाचा अड्डा बनतंय, हे बाबासाहेबांना आवडत नाही. बाबासाहेब म्हणतायत विद्यापीठाचा कारभार हाकणारी सिनेटमध्ये बसलेली क्रियाशून्य जुनी धेंडे गेल्याशिवाय विद्यापीठाचा कारभार सुधारणार नाही. ते विद्यापीठाला कुठेतरी प्रतिगामी बनवतायत. ते विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करणारा वर्ग ज्या ठिकाणी चर्चा करतो, विचार विनिमय करतो, वैचारिक देवाणघेवाण करतो, अशी जागा नाहीये. तर आपलं राजकारण चालवणं, आपला स्वार्थ भागवणं याच्यासाठीचा अड्डा म्हणजे विद्यापीठ होत आहेत. शेवटी तर काय म्हणतायत बघा बाबासाहेब, विद्यापीठांमध्ये उघड उघड लाच लुचपतीचे प्रकार चालू आहेत. सिनेट मधल्या सभासदाकडील शिक्षण साहित्य किंवा शास्त्रीय उपकरणे खरेदी करण्याच्या अटीवर एखाद्या नव्या शाळेला किंवा कॉलेजला मान्यता मिळते आणि विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघतात, त्याचा निषेध करत नाहीत, त्याचा विरोध करत नाहीत. कारण हे सगळं विरोधामध्ये जाणं, विधायक गोष्टीसाठी हस्तक्षेप करणं, ही जी क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येते ती अभ्यासातून येते, ती ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर येते. पण दुर्दैवानं विद्यार्थी फक्त होयबा झालेले आहेत. नंदी बैल गुबू गुबू करावं या पद्धतीनं विद्यार्थी फक्त प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणतायत. ही गोष्ट चिंताजनक आहे, खेदजनक आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणामधून सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हटलं जातं कुठलाही समाज हा चांगला समाज केव्हा होतो, जेव्हा त्या समाजामध्ये भावनिक उंची आणि वैचारिक उंची या दोन्हीचे स्तर समांतर असतात. आपल्याकडे भावना दुखावण्याचा मोठा रोग आहे. भावनिक बाबतीमध्ये कुणीही काही बोललं की आपल्याकडं मोठा गोंधळ होतो. परंतु वैचारिक बाबतीमधली देवाणघेवाण होणं ही गोष्ट आपल्याला महत्वाची वाटत नाही. मित्रांनो, शिक्षण हा घटक अजूनही आपल्या समाजाच्या प्राधान्यक्रमावरती आलेला नाही. शिक्षणाची चर्चा व्हावी, अनुकूल प्रतिकूल गोष्टीबद्दल घमासान चर्चा व्हावी, हे आपल्या समाजाला अजून सुद्धा वाटत नाही. बाबासाहेबांच्या या भाषणाच्या निमित्ताने शिक्षण आणि शिक्षण प्रक्रिया ही गोष्ट आपल्या प्राधान्यावरती आली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुकतंच संमत झालेलं आहे. त्याच्यावरती आपल्यापैकी किती लोकांच्या घरामध्ये चर्चा झाली असेल, तर मला वाटते ती चर्चा होणं आवश्यक आहे. आपल्या महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवरती ही चर्चा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हीही त्या चर्चेचा लाभ घेणं ही गोष्ट आवश्यक आहे. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, हे भाषण डॉक्टर आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलेलं आहे, एवढ्यापुरतं सीमित ठेवू नये. जे जे विद्यार्थी आहेत त्या जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी उद्देशून केलेलं, संबोधित केलेलं हे भाषण आहे, इतकं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बराच काळ उलटून गेला असेल, पण बाबासाहेबांसारख्या दूरदृष्टीचा नेता, दूरदृष्टीचा विचारवंत हा केवळ समकाळाबद्दल बोलत नसतो, तर भविष्य काळाचं सूचन, भविष्य काळामधल्या येणाऱ्या आव्हानांची, भविष्य काळामध्ये येणाऱ्या संकटांची कुठं ना कुठं सूचना त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये असते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे भाषण, भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते, हे आपल्या सगळ्यांना उद्देशून केलेलं आहे असं आपण गृहीत धरू. पुन्हा पुन्हा या भाषणाचा विचार करू, म्हणजे हे भाषण आपल्याला कळायला मदत होईल. शेवट करत असताना मी इतकंच म्हणेन, या भाषणामध्ये 5 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते या भाषणामधून विद्यापीठांची जबाबदारी काय असायला पाहिजे हे पहिल्यांदा सांगतात. नंबर 2, विद्यार्थ्यांची जबाबदारी काय असायला पाहिजे हे दुसऱ्यांदा सांगतायत. शिक्षकांची जबाबदारी काय असायला पाहिजे हे तिसऱ्यांदा सांगतायत. जर विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हिताचा अभ्यासक्रम देत नसतील तर तो अभ्यासक्रम बदलून आपल्याला हवा तो अभ्यासक्रम आणण्याचं कर्तव्य विद्यार्थ्यांवरती आहे हे सांगतायत. आणि शेवटचा मुद्दा आहे, ज्ञान ही खूप मोठी शक्ती आहे, या शक्तीचं मोल विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि ही शक्ती संपादित करणं आणि या शक्तीचं वितरण जे आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत करत राहणं हेही विद्यार्थ्यांचं महत्वाचं कर्तव्य आहे
असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाषणाच्या माध्यमातून सांगतायत. हा घटक तुम्ही वाचा, हा घटक तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, ऐका, म्हणजे तुम्हाला या घटकाचं आकलन अधिक सोपं होईल. पुढच्या तासामध्ये आतापर्यंत झालेल्या सगळ्या अभ्यासक्रमावरती आपण वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरी व लघुत्तरी या स्वरूपाची एक परीक्षा घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही तयारीला लागा. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.